श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। तर हे तुम्हाला दिसत आहे ते आहे गोरख चिंचेचे झाड। ते खूप दुर्मिळ असते। गोरक्ष भगवानांनी या वृक्षाखाली तपसाधना केली होती आणि शाबरी विद्या प्राप्त केली होती। तर या महाकाय वृक्षाचं 1000 वर्ष आयुष्य असतं। गोरख चिंचेचं गर खाल्ल्याने वारंवार लघवीला होणे यावर उपाय म्हणून त्याचा उपयोग केला जातो। या गोरक्ष चिंचेमुळे दमा पण गायब होतो। त्याची साल आपण पाण्यामध्ये घालून रात्री भिजत घातली आणि सकाळी पिल्याने मधुमेह पण कंट्रोल मध्ये राहतो। हे गोरख चिंचेचे फळ तोडताना विधीपूर्वकच तोडावे लागते। ओम गोरक्षनाथाय नमः हा मंत्र म्हणून फळ तोडावे लागते। तर हे फळ नजर दोष, वास्तु दोष, ग्रह दोष, पितृदोष यासाठी खूप उपयोगी आहे। दुकान जर चालत नसेल तरी हे फळ खूप उपयोगी आहे। व्यवसायात येणाऱ्या अडचणी यासाठी पण हे फळ खूप प्रभावी आहे। तर हे फळ अमावस्येच्या दिवशी लाल कापडामध्ये बांधून घ्या। बांधताना वरती देठ करा आणि थोडा अष्टगंध लावा, थोडस तांदूळ वाहा, ₹1.25 ठेवा आणि ओम गोरक्षनाथाय नमः, श्री स्वामी समर्थ आणि गुरुदेव दत्त असं म्हणा आणि ती घराच्या किंवा दुकानाच्या बाहेर बांधा। जिथे आपण आतमध्ये येतो त्या ठिकाणी बांधा। जर तिथे जागा नसेल तर तुम्ही घरामध्ये पण बांधू शकता, पण आतमध्ये प्रवेश करतो त्या ठिकाणी तुम्हाला बांधणे खूप गरजेचं आहे। या गोरख चिंचेचे खूप फायदे आहेत। तर हे गोरख चिंच बांधताना श्री स्वामी समर्थ किंवा गुरुदेव दत्त हा मंत्र म्हणत बांधावे। या फळाचे फायदे असे आहेत की दुकानातली निगेटिव्ह किंवा घरातली निगेटिव्ह ऊर्जा बाहेर निघून जाते आणि दुकानामध्ये तुम्हाला भरभराट येते आणि कोणतीही बाहेरची पीडा बाहेरच राहते, घरामध्ये किंवा दुकानामध्ये येत नाही। आणि जर फळ खराब झालं तर ते फळ काढा आणि नंतर दुसरं फळ याच पद्धतीने मी जे पद्धतीने सांगितले त्याच पद्धतीने पुन्हा ते फळ बांधा, दुसरे फळ। आणि जे पहिले फळ आहे ते तुम्ही रस्त्यात न फेकता साईडला कुठेतरी ठेवून द्या। हे फळ आपल्या आर्थिक भरभराटीसाठी वापरणार आहोत। आपण दुसऱ्याचं वाईट करण्यासाठी नाही तर स्वतःच्या संरक्षणासाठी हे तोडगे करणार आहोत। त्यामुळे तुम्ही नक्की करून बघा। त्यासाठी नवनाथांची आपल्यावर कृपा दृष्टी नक्की राहील। श्री स्वामी समर्थ। आणि गोरख चिंचेचं झाड किंवा फळ कुणी बघितलंय का मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा। आणि जर भक्ती चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा। थँक्यू।